तुझ्याच आयुष्याची वाटेकरी व्हायचं आहे. भाग 2. हे बघ, इथे तुला डान्स बसायला बोलवले आहे. फोनवर बोलायला नाही. संदेश जरा रागातच म्हणाला. हा ना, थांब ना जरा. तो पण तोऱ्यातच बोलला. राहुलला त्याच्या तोंडातून दारूचा वास आला. तू दारू पिऊन आला आहेस? राहुलने विचारले. त्याच्याशी तुम्हाला काय? कोरिओग्राफरनेही उद्धटपणे उत्तर दिले. इथे नाही चालणार दारू पिलेली. विजय म्हणाला. तू नको मला शिकू. असेही तुझ्यासाठी स्टेप्स शोधायला वेळ जाईलच ना. कोरिओग्राफर त्याच्याकडे कुत्सितपणे हसत म्हणाला. त्याचं संदेशचं डोकं फिरलं. त्याने डायरेक्ट त्या कोरिओग्राफरची कॉलर पकडली. राहुल आणि महेशही गेले त्याच्यावर धावून. कोरिओग्राफरची दारूच उतरली त्यांचा तो अवतार बघून. विजयने त्यांना आवरले. तेव्हा तो कोरिओग्राफरच्या जीवात जीव आला. जाऊ दे रे, नका भांडू. विजय म्हणाला. तू निघ रे. काय सांगायचे ते मॅडमला आम्ही सांगू. कोरिओग्राफर निघून गेला. सगळ्यांचाच मूड खराब झाला होता. विजय खाली निघून गेला. थोड्या वेळाने तो थंडगार सरबत घेऊन वरती आला. 2 ग्लास विजयने तर बाकीचे संदेशच्या आईने आणले होते. घर संदेशचं आहे ना? मग हा कसं काय घेऊन आला सरबत? सायली म्हणाली. असंच आहे ग हा. जिथे जाईल ना तिथे आपलेपणा भरून टाकतो. महेश तिला म्हणाला. हे घे तुझं कोकम सरबत. विजयने सोनालीला सरबत दिलं. ग्लास देताना विजयने सोनालीच्या गालाला ग्लास लावला होता. इस, नको ना विजय. सोनालीला खूप गार लागलं. विजय परत खाली संदेशच्या आईसोबत निघून गेला. यांच्यात नक्की काही चालू नाही ना? सायलीने आरतीला पुन्हा एकदा विचारले. तूच विचार ना, एवढं वाटतंय तुला तर. आरतीही आता जरा चिडली होती. अगं हो, ती आत्ताच आली आहे ग्रुपमध्ये. तिला कसं काही माहीत असणार? महेश आरतीला समजावत म्हणाला. फक्त संदेशच्या घरी नाही, आमच्या सर्वांच्या घरी हीच तऱ्हा आहे. विजय आला ना की आमच्या घरच्या आमच्याकडे लक्षच देत नाही. राहुल म्हणाला. आणि राहिला विषय सोनालीचा, तर तिला काकूंच्या हातचं कोकम सरबत खूप आवडतं. म्हणून विजय घेऊन आला. आरती म्हणाली. आणि ह्या साहेबांना चहा लागतो. महेशने विजयला चहा घेऊन येताना पाहिले आणि बोलला. भर उन्हात चहा? आराध्या नाक मुरडत म्हणाली. येस, एक कप चाय की कीमत तुम क्या जानो बाब लोग. विजयने चिअर्स करत चहा प्यायला सुरुवात केली आणि बाकीच्यांनी सरबत. सगळेजण परत फ्रेश झाले. आता कोरिओग्राफर तर नव्हता, तर डान्स कसा बसवायचा याचाच विचार सगळेजण करत होते. विजयने त्याच्या मोबाईलवर युट्यूब चालू करून काही आयडिया घेतल्या. त्यानंतर सगळ्यांना गोळा करून त्या आयडिया त्यांच्याबरोबर शेअर केल्या. आता ते सर्वजण उंचीप्रमाणे उभे राहिले. त्यामुळे सायलीची जोडी विजय सोबत आली, तर आरती राहुल सोबत गेली. सायलीला तर आता पोटात गोळाच आला की आता हा कसा डान्स करेल म्हणून. विजयने एक एक स्टेप्स करायला सुरुवात केली. तशी सायली त्याला बघतच राहिली. वरवर स्टेप्स दाखवत असला तरी त्यात एक प्रकारची लकब होती. विजयला बघून बाकीच्यांनाही स्टेप सुचायला सुरुवात झाली. सगळ्यांनी मिळून सुंदर असा डान्स बसवला होता. हा कसा नाचेल या प्रश्नांवरून सायली आता हा नक्की काय आहे या प्रश्नावर आली होती. त्याचं एक एक नवीन रूप पाहताना तिने त्याची सुरुवातीला केलेल्या टिंगलीची तिलाच आता लाज वाटू लागली. ती आरतीला जाऊन म्हणाली. खूप चुकीचं बोलली होती मी त्याच्याबद्दल. सायली विजयकडे बघत म्हणाली. त्याला त्याने लांबूनच पाहिलं आणि त्याच्यासाठी तो लांबच दिसतो. ज्याने त्याला जवळून अनुभवलं ना, तो त्यातच बनून राहतो. आरतीच्या डोळ्यात एक चमक होती. विजय, महेश, राहुल, संदेश एका साईडला उभे राहून बोलत होते. आजची प्रॅक्टिस पुरे. उद्यापासून जरा सकाळी लवकर येऊ. संदेश त्यांना सांगत होता. अजून काही स्टेप्स, गाण्याची वेळ यावर चर्चा करत होते. त्यानंतर सगळेजण घरी जायला निघाले. आज उशीर झाल्याने
विजय आरती आणि सोनालीला त्याच्या बाईकवर सोडणार होता. राहुलची बाईक रिकामीच आहे. एक कोणीतरी त्याच्या बाईकवर बसा ना. एवढ्या गर्दीत बसण्यापेक्षा. सायलीने त्या दोघींना विजयच्या बाईकवर बसलेलं बघत विचारले. तू बस त्याच्या बाईकवर, मग कळेल तुला. आरती सायलीला बोलली. नाही तुला विमानात बसल्याची फिलिंग आली ना की मग बघ. असं म्हणून आरती आणि सोनाली हसायला लागल्या. हो पण त्याला किती अडचण होत आहे. सायली जरा काळजीच्या सुरात म्हणाली. अगं आमचं घर एका साईडला आहेत आणि राहुल दुसऱ्या बाजूला म्हणून. विजय म्हणाला. तू काय ग घाबरवते तिला. आरतीला बोलत तो म्हणाला. तू जाग बिंदास राहुलच्या बाईकवर, सोडेल तुला तो. विजयने सायलीला सांगितले. अरे मी इथेच बाजूला राहते, जाईल मी. आराध्या पण आहे सोबत. सायली म्हणाली. ठीक आहे म्हणत सर्व संदेशच्या घरून निघाले. आराध्या सायलीला रोखून पाहत होती. ती मात्र आपल्याच तालात चालत होती. काय ग, कुठे हरवलीस? सायलीने आराध्याला विचारले. हे तर मी तुला विचारायला पाहिजे. तुझं काय चाललंय? आराध्या तिला म्हणाली. कुठे काय? काही नाही, सायलीने उत्तर दिले. मग डान्स सोडून त्याला का पाहत होतीस? आराध्याने बारीक डोळे करत विचारले. किती सुंदर डान्स करत होता. त्याची ती लकप, ती चारोळी. सायली तिच्याच धुंदीत बोलत होती आणि आराध्या तिच्याकडे आ वासून बघत होती. जी मुलगी मुलांना जवळ फटकू पण देत नाही, ती विजयचं एवढं गुणगान करत होती हे पाहून आराध्याला आश्चर्य वाटलं. काय? आराध्याला तिच्याकडे रोखून पाहताना सायलीने परत विचारलं. तिला जाणवलं तिने जरा जास्तच बोलली आहे विजयबद्दल. तिची बाजू सावरत ती म्हणाली. एखादा माणूस चांगला असेल तर चांगलं बोलावं ना. त्यात एवढं बघण्यासारखं काय आहे? आराध्याला जाणवलं होतं सायली बदलली आहे, पण ती तिला काहीच म्हणाली नाही. रोज प्रॅक्टिस चालू होती. विजयचे सुरांबद्दल असलेले ज्ञान, त्यावरून बसवलेले स्टेप्स, मध्येच एखादी बोललेली कविता. सायलीला हे सगळं आवडू लागले होते. पण विजय तिच्यापेक्षा आरती आणि सोनालीशी जास्त फ्लर्ट करत असल्याने तिला आता थोडी जेलसी व्हायला लागली होती. ती आता वर्गात सुद्धा तिचा बेंच सोडून यांच्या ग्रुपमध्ये येऊन बसायला लागली. तिने जागा बदलली म्हणून आराध्यही तिच्या सोबत आली. बघता बघता त्यांच्या ग्रुपचा सुंदर असा डान्स बसला होता. त्यांनी केलेल्या रोजच्या प्रॅक्टिसने रंग दाखवायला सुरुवात केली होती. कोणी बोलूच शकत नव्हते की हे सर्वजण पहिल्यांदा डान्स करत आहेत. एके दिवशी त्यांची प्रॅक्टिस लवकर संपली. त्यांनी उगाचच दुसरे गाणं लावत मनसोक्त उड्या मारून घेतल्या. तेवढ्यात कोणीतरी एक लव्ह सॉन्ग लावलं. बाकीच्यांनाही मग नाजूक डान्स करण्याची ऍक्टिंग केली आणि त्या नाजूक डान्स बघून सर्वजण हसायला लागले. विजय ह्या वेळेस मात्र मागेच उभा होता. सोनालीने त्याला मध्ये खेचून घेतलं. त्याला जोडीने धरून सालसा टाईप डान्स करू लागली. नंतर तोही थोडाफार जमेल तसा करत होता. सायलीला मात्र कसरतीचे झाले. तिलाच कळत नव्हते की काय होतंय. सगळे घरी जायला निघत असताना सायलीने सोनालीला थांबवले. सॉरी, असं मी तुला डायरेक्ट विचारते, पण तुझ्यात आणि विजयमध्ये काही आहे का? सायलीने असं विचारल्याबरोबर सोनाली हसली. नाही, आमच्यात तसं काही नाहीये, सोनाली तिला म्हणाली. मला वाटलं असं तुम्हाला बघून. सायली थोडी ओशाळली होती. त्याची मैत्रीच अशी आहे ना की प्रेमाची गरज पडत नाही. म्हणजे? माझी ना त्याची नुकतीच ओळख झाली होती. तेव्हा माझ्या वडिलांना अटॅक आला होता. इमर्जन्सीमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं होतं. घरात पैसे नव्हते. त्यावेळी माझा बॉयफ्रेंड होता पैसेवाला. त्याच्याकडे मी मदत मागितली तर त्याने सरळ दुर्लक्ष केलं. ज्याचा अभिमान होता त्यानेच अभिमान तोडला होता माझा. एकदम हतबल झाले होते. प्रेमावरचा विश्वासच उडाला होता. याला जसं कळलं तसं धावत आला. रात्री 1 वाजता ऍडव्हान्स मध्ये त्यानेच भरले हॉस्पिटलचे बिल.
जातीने लक्ष घातले. दुसऱ्या दिवशी बाकी जण आले. बाबा बरे झाल्यावर त्याचे पैसे परत करायचे त्यांनी म्हटल्यावर कळलं की विजयने त्याच्या नवीन बाईकसाठी ठेवलेले पैसे हॉस्पिटलमध्ये भरले होते. हे पण मला राहुलने सांगितलं तेव्हा कळलंय. त्याने सांगितलं नाही. 3 लाखांपैकी 2 लाख त्याचे होते, तर बाकीचे पैसे बाकीच्यांनी गोळा करून दिले होते. बाकीच्या ग्रुपला रात्री त्रास होऊ नये म्हणून त्यांना जबरदस्ती घरीच थांबायला लावून हा आणि राहुल धावत आले. तेव्हापासून त्याच्या मैत्रीवर प्रेम करायला लागली आहे. त्याच्यासारख्या मुलाची सोबत भेटायला नशीब लागतं, त्यात मी नाही. त्याच्या मैत्रीतच मी खूप खुश आहे. विजयचं प्रत्येक वेळेस नवीन रूप ऐकून ती त्याच्याकडे ओढली जात होती. सोनालीचं आणि विजयमध्ये काहीच नाही हे ऐकून तिला जरा हायचं वाटलं. हे ब्युटिफुल लॉंग राईट? विजयने सोनालीच्या डोळ्यात पाणी पाहून विचारलं. तसं सोनाली हसली आणि विजयच्या बाईकवर आरतीच्या मागे जाऊन बसली. सगळेजण घरी निघून गेले. सायली, काय चाललंय तुझं? आराध्याला सायलीची आता काळजी वाटायला लागली होती. कुठे काय? त्या दोघांना एवढं जवळ पाहून वाटलं मला विचारावं, बाकी काही नाही. सायलीने खांदे उडवत उत्तर दिले आणि निघाली. आराध्या सायलीची बालमैत्रीण. ती सायलीला खूप चांगली ओळखायची. तिला कळत होतं की सायली विजयमध्ये गुंतत चालली आहे. फायनल प्रेझेंटेशनचा दिवस उजाडला. विजय आणि त्यांच्या ग्रुपने आज सकाळी 6लाच संदिष्ट हॉलवर जमले होते. ठरवलेला ड्रेस घालून त्यांनी 3-4 वेळा प्रॅक्टिस केली आणि ते कॉलेजमध्ये निघून गेले. जसा विजय त्यांच्या डान्ससाठी उभा राहिला, मागून एक आवाज आला. स्टेजचा आज काही खरं नाही. त्याचा एकच हास्य पिकला, पण थोडा दबकूनच. आवडता विद्यार्थी होता ना कॉलेजचा. सर्वांसमोर बोलण्याची हिंमत नसती झाली म्हणून लपून कोणीतरी बोललं होतं. पण सायलीने पाहिलं होतं. तशी ती त्याच्या जवळ गेली. त्याच्या कॉलरला पकडत समोर घेऊन आली. त्याच्या जागेवर तू नाच आता, सायली रागात म्हणाली. तसं त्या मुलाचं अवसान गळालं. आता शिक्षक काही सोडत नाही हे त्याला समजून चुकलं. ए झाशीची राणी, जाऊ दे त्याला. सवय आहे मला ऐकायची. विजय त्याला जायचा इशारा करत म्हणाला. तसा तो विजयला थँक्यू म्हणत पळाला. कारण तो जर मध्ये बोलला नसता तर बाकीचे नक्कीच त्याच्यावर धावून आले असते. जसा त्यांचा डान्स सुरू झाला, विजयचा डान्स बघून सगळ्यांनी शिट्ट्या वाजवल्या. कोणालाच असं वाटले नव्हते की हा असा नाचेल. त्यांच्या ग्रुपचा 3रा नंबर आला होता. त्यानंतर विजयला सर्वांनी त्याची कविता म्हणण्याचा आग्रह केला. तशी विजयने सर्वांचा मान राखत एक कविता म्हटली. त्यानंतर एक प्रेम प्रेम कविता म्हटली. सायली त्याच्या कवितेत जणू हरवून गेली होती. तिला कशाचंच भान राहिलं नव्हतं. तिची ओढणी गळ्यातून कधी खाली पडली हे तिलाही कळलं नाही. तिच्या ड्रेसचा गळा जरा खोल होता. तिच्या मागे 2 मुलं उभे होते. एकाने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिच्या ड्रेसची नॉट खोलण्याचा प्रयत्न केला. सायलीला वाटलं की तिची मैत्रीण आराध्याने हात ठेवला आहे. त्यामुळे खांद्यावर हात पडून सुद्धा ती काहीच बोलली नाही. त्या मुलाची हिंमत वाढली. त्याने खांद्यावर ठेवलेला हात तिच्या ड्रेसमध्ये सरकवण्याचा प्रयत्न केला. विजयचं तिकडे लक्ष गेले. तो कविता म्हणतच सायलीकडे जाऊ लागला. विजयला येत असताना बघून सायलीचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. विजयने जवळ येत त्या मुलाच्या सणसणीत एक कानाखाली वाजवली. हे सगळं बघून सायलीला तर शॉक बसला की काय झाले म्हणून. क्रमशः लेखक महेश गायकवाड. श्रोते कथेचा हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.